छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत 19 फेब्रुवारी रोजी SS मोबाईल शॉपी आणि उमरज न्यूज यांच्या वतीनं पोवाडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। जवळजवळ 30 स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि या सहभाग घेतलेल्या स्पर्धकांमधून 5 टॉपर जे आहेत हे निवडले जाणार आहेत। मग त्या निवडीच्या त्या परीक्षणासाठी आणि निरीक्षणासाठी आणि त्या स्पर्धेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आम्ही परीक्षणासाठी सध्या बसलेलो आहोत। माझ्यासोबत प्रवीण शिंदे सर आहेत, त्याचबरोबर महेश सूर्यवंशी सर आयोजक आहेत आणि स्वतः मी तानाजी कदम माझे रयत सेवक। आम्ही क्रमांक कसे काढणार आहोत हे स्पर्धकांच्या लक्षात यावं आणि या स्पर्धेमध्ये पारदर्शकता असावी या दृष्टीने तुम्हाला मी मुद्देसूदपणे 50 गुणांची एकूण बेरीज असणार आहे, कोणत्या मुद्द्याला किती गुण दिले जाणार आहेत ती तुम्हाला माहिती देतोय। सादरीकरणासाठी म्हणजे स्फूर्तिपूर्ण शैली कशी वापरलेली आहे त्यासाठी 10 गुण, विषय आणि आशय म्हणजे घटनांची अचूकता आणि ती प्रभावीपणे कशी मांडलेली आहे त्यासाठी 10 गुण, पोवाडा सादरीकरण म्हणजे संवादफेक कशी केलेली आहे, प्रेक्षकावर त्याचा परिणाम काय झालेला आहे, छाप कशी पडलेली आहे त्यासाठी 10 गुण, आणि वाद्य जे आहेत म्हणजे ढोलकी असेल, तुंतुन असेल, डप असेल, पारंपरिक कोणतंही वाद्य असू द्या पण त्यामध्ये असणारी तालबद्धता यासाठी 10 गुण, आणि वेशभूषा म्हणजे पारंपरिक वेशभूषा ही कसं वातावरण निर्मिती कशा पद्धतीने तुमच्या वेशभूषेमधून झालेली आहे यासाठी 10 गुण, असे एकूण 50 गुण या पोवाड्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत। या 50 गुणांचे तुमच्या 10 गुणांची अशी बेरीज करून 50 गुण, आणि त्या 50 गुणामध्ये जे 5 टॉपर येतील त्यांचं या स्पर्धेत त्यांचा क्रमांक दिला जाईल। 27/2/2026 रोजी आम्ही पोवाडा स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यानंद होतोय की सुरुवातीला आयोजकांच्या म्हणण्यानुसार आम्ही 5 विजेते जे आहेत जाहीर करण्यासाठी ते निरीक्षण करत होतो, पण आम्ही निरीक्षण आणि परीक्षण करत असताना जे पोवाडे गायलेले जे आहेत ते अतिशय सर्वच्या सर्व पोवाडे चांगलेच आहेत, पण जेव्हा आम्ही टॉपर क्रमांक काढत होतो त्यावेळी आमच्या अशा लक्षात आलं की खाली अजून 2 क्रमांक द्यावेत। तसं आम्ही आयोजकांना विनंती केली की अजून 2 क्रमांक द्या, पण तेवढं करून सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे गायलेले जे पोवाडे आहेत त्यामुळं आणखी एक उत्तेजनात क्रमांक द्यावा असं आम्ही आयोजकांना विनंती केली। त्यानुसार त्यांनी 7 क्रमांक पहिले 7 आणि 1 उत्तेजनार्थ काढण्यासाठी आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आणि आजचा निकाल जो आहे म्हणजे आज आपण निकाल जाहीर करतोय त्यामध्ये सानवी विनायक जाधव हिला उत्तेजनार्थ क्रमांक दिलेला आहे। कृष्ण गणपती शिंदे याला 7वा क्रमांक प्राप्त झालेला आहे। सिमरण रमेश कुंभार हिला 6वा क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे। रुचा वामन उंडे हिने 5वा क्रमांक हिने प्राप्त केलेला आहे। प्रियांश अमोल थोरात याने 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे। दर्शन विक्रम सुतार याने 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि 2य क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे दिव्यांका धर्मपाल धुतांडे। आणि प्रथम क्रमांक ज्यांना प्राप्त झालेला आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे दुर्वा श्रीकृष्ण शिंदे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की 3 ते 4 वर्षापासच्या मुलापासून ते अगदी 16, 17, 18 वर्षाच्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला। खरं तर ही मुलं उत्स्फूर्तपणे पोवाडा गात होते, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन। आणि या पाल्यांनी ज्या पाल्यांनी आपल्या स्पर्धकांना मुलाला तयार केलं, कारण त्याची ड्रेपरी असेल, वेशभूषा असेल, त्याची तयारी असेल किंवा व्हिडिओ तयार करून पाठवणं असेल, या सर्व गोष्टी ज्यांनी पाल्यांनी शिक्षकांनी ज्या केल्या असतील त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। SS मोबाईल शॉपी उमरज व हॅलो उमरज न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लोककला पोवाडा या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं।
आणि ही खरं तर स्पर्धा पहिल्यांदाच उमरज पंचकृषीमध्ये, मी कराड तालुक्यामध्ये अनेक स्पर्धेचा निकाल द्यायला गेलो, पण अशा स्पर्धा ज्या आहेत या मी ऐकिवात तरी नाही, परंतु ही नाविन्यस्फूर्त स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अशा स्पर्धा घेण्याची त्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निरीक्षण आणि परीक्षणाचं काम पूर्ण करून हा निकाल जाहीर केलेला आहे. आपल्याला आयोजक वेळ आणि स्थळ निश्चितपणे आपल्याला कळवतील. धन्यवाद.